नमस्कार मित्रांनो, आजपासून 200 रुपयांच्या नोटा आता चलनातून बाद. आरबीआयचा सर्वात मोठा निर्णय. बघा ही बातमी नक्की काय आली आहे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. बघा आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आली आहे. अलीकडेच आरबीआयने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाने पुन्हा एकदा आर्थिक क्षेत्रातील चर्चांना उधाण आलं आहे. मग या 200 रुपयांच्या नोटा अचानक परत घेण्याचा निर्णय आरबीआयने का घेतला, बघा आता याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. बघा आता बँकेने 137 कोटी रुपयांच्या किमतीच्या रुपये 200च्या नोटा बाजारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागील विविध पैलू व त्याचे दूरगामी परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे. नोटाबंदीनंतरच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले. रुपये 2000च्या नोटा चलनातून बाहेर काढल्यानंतर आता आरबीआयने 200 रुपयाच्या नोटांकडे आपले लक्ष वळवले आहे. मग या 200 रुपयांच्या नोटा परत घेण्याचा निर्णय आरबीआयने का घेतलाय, बघा याचं कारण तरी नक्की काय आहे. बघा लक्षात घेण्याजोग बाब म्हणजे ही पहिलीच वेळ नाही जेव्हा आरबीआयने असे पाऊल पहिले उचलले होते. गेल्या वर्षी त्यांनी याच कारणास्तव रुपये 135 कोटी किमतीच्या 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. या निर्णयामागे एक सुस्पष्ट धोरण दिसत होते. चलनी नोटांची गुणवत्ता कायम राखणे आणि आर्थिक व्यवहारांचे सुलभता राखणे यासाठी त्यांनी 2000 रुपयाच्या नोटा कायमच्या आता काढून घेतल्या आहेत. बघा आता आरबीआयची ही मोहीम केवळ 200 रुपयांच्या नोटापुरतीच मर्यादित नाही, तर विविध मूल्यांच्या नोटांवर बँकेने लक्ष केंद्रित केले आहे. छोट्या मूल्यांच्या नोटामध्ये म्हणजे 10 रुपयांच्या 234 कोटींच्या नोटा, बघा 10 रुपयांच्या 234 कोटींच्या नोटा आणि 20 रुपयांच्या 139 कोटी किमतीच्या नोटा चलनातून काढण्यात आल्या आहेत, परंतु या आता तुम्हाला दिसून येत नाहीत. मग या 200 रुपयांच्या नोटा चलनातून का काढून घेण्यात आल्या आहेत, बघा आता लक्ष देऊन याचं खरं कारण तरी काय आहे. बघा तसेच उच्च मूल्यांच्या नोटामध्ये 50 रुपयांच्या 190 कोटी आणि 100 रुपयांच्या 602 कोटी किमतीच्या नोटाही या प्रक्रियेत समाविष्ट आहेत. या निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. नवीन आणि स्वच्छ नोटांच्या चलनामुळे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होत आहेत. बघा आता या नोटा चलनातून बाद होण्याचं कारण काय, बघा आरबीआयने सर्वात मोठा निर्णय हा का घेतलाय, बघा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. बँकिंग क्षेत्रातही या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे, कारण खराब स्थितीमुळे नोटामुळे होणाऱ्या समस्या कमी होत आहेत. शिवाय आणि नवीन नोटामध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये अधिक प्रभावीपणे दिसून येतात, त्यामुळे आता बनावट नोटांचा धोका कमी होतो. आता आरबीआयने का निर्णय घेतलाय याचं खरं कारण बघा आता समोर आलंय की बनावट नोटा ज्या बनवतात, जे झेरॉक्स मार्फत अनेक ठिकाणी बनावट नोटा बनवण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी सरकारचे असं लक्षात दिसून आले जुन्या या नोटा आणि त्या झेरॉक्समध्ये काढलेल्या नोटा, त्यामुळे सरकारला बऱ्याच प्रमाणात अडचणी येऊ लागल्या, कारण त्या नव्या नोटा ओळखणे आणि व्यवस्थित आहेत का नाही बघणे अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे बघा कारण तरी काय, गेल्या 6 महिन्याच्या कालावधीत या नोटा बाजारातून हळूहळू मागे घेण्यात येत आहेत. म्हणजे 200 रुपयांच्या ज्या नोटा आहेत ते मागे घेण्यात येत आहेत, परंतु हा निर्णय 2000च्या नोटांच्या निर्णयापेक्षा वेगळा आहे. 2000 रुपयांच्या नोटांचा जो निर्णय होता त्याच्यापेक्षा 200 रुपयांच्या नोटांचा निर्णय पूर्णपणे वेगळा आहे असं आरबीआयने माहिती दिली. बघा आता येथे नोटा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय नसून म्हणजे पूर्णपणे हा नोटा 200 रुपयांच्या पूर्णपणे निर्णय घेतलेला नाही आहे, केवळ खराब झालेल्या नोटा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या कोणत्या खराब नोटा आहेत म्हणजे ती 50ची असो, 100ची असो, 10 रुपयाची असो किंवा 200 रुपयांची असो, ती खराब नोटा ज्या आहेत त्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयातील प्रमुख कारण म्हणजे बाजारातील नोटांची खराब होत असलेली अवस्था. बघा आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की आता ज्या खराब झालेल्या नोटा आहेत त्या बाजारात जास्त करून कोण घेत नाहीत, त्यामुळे आरबीआयचं काम नाही की बाबा आता जे 200 रुपयाच्या 100च्या 50च्या ज्या काही नोटा आहेत त्या तुम्ही बदलून त्याच जागी नवीन नोटा ॲड करायच्या, जेणेकरून ग्राहकांना कोणताच त्रास होणार नाही. बघा त्यामुळे काय सांगितलंय, दैनंदिन वापरामुळे अनेक नोटा फाटलेल्या, घासलेल्या किंवा त्यावर विविध नोंदी लिहिलेल्या अशा स्थितीत आहेत. म्हणजे काहीच लोक असतात की बाबा त्याच्यावर लिहिल्यामुळे नोटा घासलेल्या असतात, नोटा काही फाटलेल्या असतात. अशामुळे सरकारनं निर्णय काय घेतलाय की त्या नोटाच्या जागी ते परत घ्यायचा आणि त्या जागी नवीन नोटा आणायच्या. बघा अशा नोटा व्यवहारामध्ये वापरणे अडचणीचे होत असल्याने त्या चलनातून काढून घेणे आवश्यक झालं आहे.
आरबीआयचे महत्त्वपूर्ण पाऊल नोटांच्या गुणवत्तेची काळजी घेण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात आहे। बघा आरबीआयचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे असे यामध्ये म्हणले। आरोग्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे। खराब स्थितीत नोटावर अनेक जीवाणू आणि विषाणू वाढू शकतात जे आरोग्यास धोकादायक ठरू शकतात। आता कोविड-19च्या काळात या धोक्याची जाणीव अधिक तीव्रतेने म्हणजे काय झाले, कोविड-19 ज्यावेळी होता त्यावेळी काय झालं, प्रत्येक जण सॅनिटायझर वापरूनच नोटांना हात लावत होतं, कारण एक नोटी प्रत्येक जणाकडे फिरून फिरून येत होती। बघा नवीन आणि स्वच्छ नोटांच्या वापरामुळे हा धोका कमी होतो असं त्यांना लक्षात आले की बाबा नवीन ज्या नोटा असतात त्यांच्यावर कोणतीही कीटाणू नसतात आणि नवीन स्वच्छ असतात, त्यामुळे फाटक्या नोटा आहेत त्या जमा करून घेणे आणि त्याच जागी तेवढ्याच किमतीत म्हणजे 200 रुपयाच्या ज्या आहेत फाटक्या नोटा जमा करून घेणे आणि नवीन त्या जागी नोटा आणणे हे सरकारनं घेतलंय। बघा आता आरबीआयच्या या निर्णयामुळे डिजिटल पेमेंट्सलाही चालना मिळत आहे। रोख रकमेऐवजी डिजिटल माध्यमांचा वापर वाढला असल्याने चलनी नोटावरील ताण कमी होत चालला आहे। म्हणजे काय सांगितले, आता जे गुगल पे असेल, फोन पे असेल, पेटीएम असेल या माध्यमातून लोक आजकाल पेमेंट करू लागले आहेत, त्यामुळे चलनी नोटावरील ताण कमी होत आहे। म्हणजे जे कोणी आता कॅश घेऊन फिरतच नाही असे सरकारचं म्हणणं आहे। तरी भारतासारख्या देशात जिथे मोठी लोकसंख्या अजूनही रोख व्यवहार अवलंबून आहे, चलनी नोटांचे महत्त्व कमी होणार नाही। काय सांगितले, अजूनही जे कोणी वयस्कर लोक आहेत ते जास्त करून फोन पे, गुगल पे, पेटीएम असले काय वापरत नाहीत, त्यामुळे अजूनही चलनी नोटांचे महत्त्व कमी होणार नाही असे आरबीआयने ठणकावून सांगितले। बघा आरबीआय अशाच प्रकारच्या म्हणजे पावलांची अंमलबजावणी करत राहील असे दिसते। नोटाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणे, त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे आणि आर्थिक व्यवहारांची सुलभता वाढवणे ही प्रक्रिया सतत चालू राहील। आता काय सांगितले, आता जर तुमच्या चलनातून एक समजा 200 रुपयाच्या एक भरपूर नोटा खराब आहेत तर त्या बदलून त्या जागी नवीन आणणे असं आरबीआयचं काम आहे असं सांगितलंय। आता तुम्हाला माहितीच असेल, आत्ताच एक थोडेच दिवस झाले असतील, थोडेच वर्ष झालं असेल की 2000 रुपयाच्या नोटा कायमस्वरूपी चलनातून बाद करता आल्या, परंतु ही जी न्यूज आहे, ही जी बातमी पसरत आहे की 200 रुपयाच्या नोटा चलनातून बाद, असे काहीही नाही। 200 रुपयाच्या नोटा हे फाटलेले जे असतात त्या फक्त तुम्हाला आरबीआयने आहे अशा बँकेने परत घेतलेत आणि परत घेऊन त्या जागी आहे अशा नव्या नोटा छापण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे काय झाले, अनेक लोकांचा ताण कमी झालाय। जे फाटलेले लोक आहेत, फाटलेले नोटा जे लोक घेत नाहीत त्यांच्यावरचं काम कमी झालंय। बघा काय सांगितलंय, त्यांनी त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे आणि आर्थिक व्यवहारांची सुलभता वाढवणे ही प्रक्रिया सतत चालू राहील। यासाठी बँकिंग क्षेत्र आणि सर्वसामान्य नागरिकांची सहकार्य महत्त्वाचं ठरेल असं सांगितलं यामध्ये। बघा आता असे म्हणता येईल की आरबीआयचा हा निर्णय केवळ चलनी नोटांच्या व्यवस्थापनापुरता मर्यादित नाही, तो देशाच्या आर्थिक स्थिरतेसाठी, व्यवहारांच्या सुलभतेसाठी आणि सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। बघा काय सांगितलंय, या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत आणि कार्यक्षम होण्यास मदत होईल। त्यांनी असं सांगितलंय की आता जे भारतीय आरबीआय जे आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यांनी जो निर्णय घेतलाय तो चांगलाच निर्णय घेतलाय असं सर्व बँकांनी सांगितलंय, कारण जे जुन्या नोटा होत्या जुना नोटा बाद करून त्या जागी नवीन आणणे हे एक चांगल्याच दृष्टिकोनातून चांगलं काम आहे असं सांगितलंय। त्यामुळे आता आरबीआयचं सर्वजण कौतुक करत आहेत। मित्रांनो, या बातमीचं स्पष्टीकरण आपण व्यवस्थितरित्या दिलं व तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज बातम्या पाहण्यासाठी व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।